हॅलो, नमस्कार. घरच्या मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मिक्स डाळीचे आप्पे आणि हे आप्पे खूप छान झाले आहेत, चवदार झाले आहेत आणि नरम झाले आहेत आणि लहान मुलांना देखील आवडतील. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथं 2 मोठ्या वाटी तांदूळ घेतलेले आहेत. नंतर मीडियम साईज उडदाची डाळ, तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. इथं 4 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. नंतर ह्या डाळी सगळं एकत्र करून घ्यायच्या. एकत्र करून झाल्यावर या डाळींना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, जोपर्यंत याचा पांढरेपणा जात नाही तोपर्यंत. नंतर या तांदूळ आणि डाळीला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये भिजत घालायचे 7 ते 8 तासांसाठी. 7 ते 8 तासांनंतर ही डाळ आणि तांदूळ चांगल्या प्रकारे भिजलेली आहे. मी इथं यामध्ये पोहे घालत आहे. पोहे घातल्यामुळे आप्पे हे छान नरम आणि फुगतात. तर तांदूळ आणि डाळ हे चांगल्या प्रकारे बारीक झालेली आहे. थिक बॅटर असं तयार करून घ्यायचं. तेव्हाच लगेचच्या लगेच यामध्ये मीठ घालायचं. आता याला रात्रभरसाठी आपण फर्मेंटसाठी ठेवून देऊया. 12 तासांमध्ये हे चांगल्या प्रकारे फर्मेंट होऊन जाईल. तर 12 तास झालेले आहेत. आता बघूया फर्मेंट झालं की नाही ते. तर खूप छान फुगलं आहे हे बॅटर आणि फर्मेंट पण झालेलं आहे. आता नेक्स्ट प्रोसेसला सुरुवात करूया. तर हे सगळं बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. काढून घेतल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातला. नंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, वरतून बारीक चिरलेला कोथिंबीर आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं. मीठ घालायची गरज नाही, कारण आपण अगोदरच मीठ घातलेलं होतं यामध्ये. तर कमी जास्त झालं तर तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता. मी इथं भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे. याला मी वरतून फोडणी देत आहे. तर तेलामध्ये मी मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि थोडंसं चिमूटभर हळद घातली आणि ही फोडणी यावरती मी घालणार आहे. तर अशी झटपट अशी चटणी तयार आहे आप्यांसोबत खाण्यासाठी. आता आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया. तर आप्याच्या बॅटरला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आप्पे पात्र गॅसवर मी ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालायचं. हे पात्र चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये हे बॅटर घालायचं. तर मंद आचेवरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी याला वाफ काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती मस्त फुगलेले आहेत. हे टुमटुम फुगले आहेत. सगळे आप्पे पलटून घ्यायचे एक एक करून आणि परत झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी याची एक वाफ काढून घ्यायची. हे मोठ्या गॅसवर वाफ नाही काढायची. मोठ्या गॅसवर जर वाफ काढली तर ही जळण्याची शक्यता असते. तर तुम्ही बघू शकता आप्पे हे पूर्णपणे झालेले आहेत. एका ताटामध्ये आपण काढून घेऊ याला. नाश्त्यासाठी तर हे एकदम खूप पौष्टिक आहेत. तर अशा प्रकारे मिक्स डाळीचे आप्पे तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मला सपोर्ट करत राहा. धन्यवाद.